आता एक शिवल्यांचं आता करणार आहे, एक शिपी बोलतात त्याला. अच्छा, हे शिवले आहेत, शिवले आहे ते. कोण मुळे बोलतात, तिरसे बोलतात, आम्ही शिवले बोलतो. ह्याला काय हे असं डायरेक्ट ह्याला काय बॉईल बिल केलं नाहीये? आणि आता बॉईल करायला ठेवते मी आता गॅसवर. किती मिनिटं बॉईल करायचे? काय 5 मिनिटं लगेच होणार. एक शिपी करतात करलून, पण ते आता जमत नाही खाली बसायला. मग आता आम्ही असे बॉईल करणार. हे आता उकळले. अच्छा, हे 5 मिनिटं तरी आपण ठेवले. 5 मिनिटं ठेवले, आता उकळले. आता थंड करूया आणि एक शिपी करूया त्याची. एक शिपी. हे आता खाली काढायचं, उतरवायचं. बॉईल झालेले आहेत. आता एक शिपी करतो, थंड होऊन दे जरा. आता हे दाखवते, एक शिपी करायची आहे ना. अच्छा, हे उघडायची. ते अशी काढायची. हे दाखव जरा कसं. हे एक बाजू टाकून द्यायची. ही एक शिपी बोलतात ना, ती अशी ठेवायची आणि ही टाकून द्यायची. ही टाकून द्यायची. ही भरलेली बाजू घ्यायची. एक शिपी बोलतात ह्याला एक शिपी बोलतात. आणि अशी पण तुम्ही मास काढून पण करू शकतात, कांदा खोबरा घालून पण. आता तेल टाकलंय. तेल गरम झाल्यावर लसूण घेतली आहे फोडणीला. 2-4 पाकळ्या आहेत. 4 पाकळ्या. अर्धा कांदा घेणार आहे. एक आहे पण अर्धा घेणार आहे. थोडं टाकायचं. कोथिंबीर नंतर लास्टला. नंतर हे कोकम. ती 4 कोकम आहेत, छोटी छोटी केली आहेत. आता हे लसूण टाकते. आता ही लसूण लाल झाली ना, आता कांदा टाकते. अर्धा कांदा टाकला. झालं आता लाल झालं. काय हे लाल झालं. आता ह्याच्यात मसाला टाकणार. मालवणी मसाला आहे. 2 चमचे. आणि थोडं काश्मीरी मिरची पावडर. ती थोडी टाकली. अर्धा चमचा. आणि हळद अर्धा चमचा. आता हे चांगलं परतायचं. आता ह्याच्यात खोबरं घालणार आहे. आपलं वाटण आमचं भाजलेलं वाटण, मालवणी वाटण भाजलेलं. किती टाकायचं? हे 2 वाटे. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं टाकायचं. कमी पाहिजे तर कमी टाकायचं. जरा रस्सा बनवायचा आहे म्हणून थोडा जास्त टाकते. झालं. ते परत परतून घ्यायचं. थोडं पाणी घालते जरा थोडस. ते बॉईल केलेलं ना, तेच पाणी. ते थोडं घालते. हे बॉईल होतंय. खोबरं जरा खोबरं टाकलंय ना भाजलेलं. वाटप टाकलंय. ते जरा शिजलं, थोडं शिजायला पाहिजे थोडं. आता हे झालंय. थोडं जाडच केलंय मी, तर रस्सा थोडा पाहिजे. आता हे शिंपल्या टाकते आतमध्ये. गॅस बारीक केलाय. मग त्यानंतर ह्यामध्ये कोकम टाकायचा. 3 ते 4 कोकम. चवीनुसार मीठ. शक्यतो मीठ थोडं कमीच घालायचं. मीठ घालून झाल्यावर ह्याला झाकण मारून 15 ते 20 मिनटं शिजवायचं. आणि आपले तिसरा मसाला तयार. तुम्ही घरी ट्राय करा आणि कळवा कसं झालं ते. तोपर्यंत बाय, टेक केअर.